नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण शासकीय दूध डेअरी या ठिकाणी आलेलो आहोत। शासकीय दूध डेअरी हे खरं म्हणलं तर महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात होती। ही महाराष्ट्र सरकारची जागा दुग्ध डेअरीची साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी देण्याचं ठरलं होतं आणि हे आश्वासन दिलं होतं भाजपाचे नेते राणा जगजितसिंह पाटील। 4 ऑगस्ट 2024ला आम्ही शासकीय दूध डेअरीची जागा डॉक्टर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक उभा करणार आहोत आणि लवकरच स्मारक उभा करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहेत, अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलं होतं। आणि दिलेलं आश्वासन पाठपुरावा त्यांनी 100% केला। 4 ऑगस्ट 2024 पासून ते आता 20/3/2026 पर्यंत पाठपुरावा केला आणि अधिकृत डॉक्टर अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी अधिकृत ही जागा जिल्हाधिकाऱ्याकडून आता नगरपालिकेला वर्ग झालेली आहे आणि त्या जागेचा सातबारा तयार झाला आहे, अधिकृत सातबारा। आणि मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा संपादक या नात्यानं स्पष्ट सांगितलं होतं की जोपर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावावर सातबारा तयार होत नाही तोपर्यंत ही जागा अधिकृत मिळाली असं मी कधीच म्हणणार नाही। पण आज ND मुंडे ग्राम महसूल अधिकारी सज्जाद धाराशिव शहर राघूची वाडी तालुका जिल्हा धाराशिव यांनी अधिकृत ही जागा 20/3/2026 रोजी डॉक्टर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा करण्यासाठी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्याकडे ती जागा वर्ग करून या जागेचं नाव डॉक्टर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावावर त्यांचा सातबारा तयार झालेला आहे। आता ही कारवाई इथपर्यंत झाली, या जागेच्या चतुर्सीमा अजून पूर्ण झालेल्या नाहीत, यांची भिंत तयार झाली नाही, नेमकी कुठून कुठपर्यंत जागा दिली गेली या खुणा तयार झालेल्या नाहीत आणि हे जागा पूर्णची पूर्ण आखीव रेखीव करून याच्या चतुर्सीमा तयार करून आता पुढील कारवाईला कधी सुरुवात होणार आणि अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण आकृती स्मारक आणि डॉक्टर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा वाटेगाव ते रसियापर्यंतचा पूर्ण प्रवास, त्यांचं साहित्य, त्यांनी केलेलं कार्य या स्मारकाच्या ठिकाणी हे निर्माण होणार आहे, अशा पद्धतीची माहिती राणा जगजितसिंह पाटील भाजपाचे नेते तुळजापूरचे आमदार यांनी 4 ऑगस्ट 2024ला सांगितलेलं आहे। तर आता अधिकृत जागा डॉक्टर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावावर 1 एकर जागा आणि नगरपालिकेमध्ये अगोदरच 1.5 कोटी रुपये मंजूर केलेत असं कळतं आहे आणि या जागेबरोबर 1 कोटी रुपये स्मारकाला दिलेलं असंही राणादादांनी सांगितलेलं आहे। म्हणजे 2.5 कोटी रुपये शिल्लक आहेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक उभा करण्यासाठी। तर आता लोकवर्गणीतून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक उभा करण्याचा संकल्प का? लोकवर्गणी जमा करण्याची गरज काय? 2.5 कोटी रुपये शिल्लक असताना हे लोकवर्गणी गोळा करण्याच्या चक्करमध्ये
पुन्हा अजून अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक पुढं 4-5 वर्षे पुढं ढकललं जाईल आणि म्हणून लोकवर्गणी गोळा करण्यापेक्षा आहे ते 2,50,00,000 रुपये स्मारकाला उभा करावे आणि हे स्मारक 2026 एंडपर्यंत आणि येणाऱ्या अण्णाभाऊ साठे जयंतीपर्यंत या स्मारकाचं काम सुरू व्हावं अशीच मागणी आता मातंग समाज बांधवाचीच नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची आहे. कारण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक उभा करण्याचा दिलेला शब्द आपण पूर्ण केला आहे, तर आता विलंब का? कामाला सुरुवात कधी होणार? कुदळ कधी मारलं जाणार आणि काम कधी सुरुवात होणार याकडेच आता सर्व जनतेचं, महाराष्ट्रातल्या जनतेचं, धाराशिवच्या सर्व मातंग समाज संघटनेच्या नेत्यांचं आणि तमाम महाराष्ट्रातल्या मातंग बांधवाचं धाराशिवच्या डॉक्टर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाकडं लक्ष आहे. तर बघूया काय होतं ती. हे जागा आहे, हे जागा आता किती जागा आहे तर 1 एकर जागा आहे. यांची वॉल भिंत तयार नाही. नेमकी कुठून कुठपर्यंत ही 1 एकर जागा दिलेली आहे त्याच्या खुणा निश्चित नाहीत. आता तहसील कार्यालयाने हे मोजून दिलेली जमीन आहे असंही कळतं, पण नेमकं हे काम कधी सुरुवात होणार आहे आता याकडेच लक्ष आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये किती लवकर अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या कामाला सुरुवात होणार आहे ते पाहू. येणाऱ्या काळातच हे शासकीय दूध डेअरी आहे, हे पूर्ण शासकीय दूध डेअरी, हे मैदान आहे आणि त्या रोडच्या बाजूला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा चौक आहे. खरं म्हणलं तर डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा चौक न्यू भारतीय टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर लोंढे व सुनील काळे आदिवासी पारधी महासंघाचे ते प्रदेश अध्यक्ष आहेत. हे दोघं मित्र आणि या मित्रांनी तत्कालीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जीवनराव गोरे साहेब आणि पाटबंधारा मंत्री असणारे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी निर्णय घेतला आणि प्रभाकर लोंढे आणि सुनील काळे यांच्या पाठपुराव्यामुळे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी तो साठे चौक दिला. त्यावेळेस पवनराजे निंबाळकर हे डॉक्टर पद्मसिंह पाटलांचा उजवा हात म्हणून काम करत होते. पवनराजे निंबाळकरांनी या अण्णाभाऊ साठे चौकाच्या ध्वजाचं ध्वजारोहणसुद्धा केलेले माझ्याकडे फोटो उपलब्ध आहेत. आणि डॉक्टर पद्मसिंह पाटलाने आदेश दिला, त्यांच्या आमदार फंडातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक उभा केला. सुनील काळे त्यावेळेस नगर परिषदेला उमेदवार म्हणून उभा राहिले होते. त्यांनी तो शब्द दिलता अण्णाभाऊ साठे पुतळा उभा करेन म्हणून, चौक देईन म्हणून. ते पराजय झाला. त्यांचा पराजय झाला असतानासुद्धा सुनील काळेंनी पाठपुरावा करून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक बांधून दिला आणि तो चौक डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी दिला. जीवनराव गोरे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, त्यांनी दैठणकर नावाच्या इंजिनियरला आदेश केला आणि त्यांनी ते चौक बांधून दिला. आणि त्या डॉक्टर पद्मसिंह पाटलांचे सुपुत्र सन्माननीय राणा जगजितसिंह पाटील यांनी 1 एकर जागा डॉक्टर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी दिलेली आहे. खरं म्हणलं तर खडतर प्रवास या केलेल्या कामाबद्दल निश्चित राणादादांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देणार आहे आणि त्यांना मी शुभेच्छा देतो. पण राणा जगजितसिंह पाटलांना मी हार कधी घालणार आहे की ज्या दिवशी राणा जगजितसिंह पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या गळ्यामध्ये ज्या दिवशी ते हार घालतील आणि ते काम पूर्णत्वाकडे ज्या दिवशी होईल
स्मारक उभा राहील, अण्णाभाऊ साठेंचा पुतळा पूर्णाकृती उभा राहील आणि अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं उद्घाटन राणा जगदीशसिंह पाटील व त्यांचे कोण सहकार्य त्यांच्या हातून ज्या दिवशी होईल त्या दिवशी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचे संपादक तथा न्यू भारतीय टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून आणि राणा जगदीशसिंह पाटलांचे जुने सहकारी आणि कायमचे मित्र प्रभाकर लोंढे त्यांचा 100% अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला हार ज्या दिवशी घालतील त्या दिवशी राणा जगदीशसिंह पाटील यांचा सत्कार प्रभाकर लोंढे करणार. केलेल्या कामाचं कौतुक करणं हे खडतर प्रवासचं आद्य कर्तव्य आहे. जे केले ते केलं म्हणणार, जे नाही केलं ते मी मागत राहणार, कारण ते लोकप्रतिनिधी आहेत आणि लोकप्रतिनिधीने सर्वसामान्य जनतेला लागल त्या योजना करणं त्यांचं काम आहे आणि सर्वसामान्य जनतेला शुभलाम शुभलाम शस्य श्यामला आणि त्यांच्या न्याय हक्काच्या मागण्या मागत असताना ते मागण्या पूर्ण करणे हे त्यांचं कर्तव्य आहे. म्हणून केलेलं काम अभिनंदन म्हणून करणार आणि जे नाही केलं ते मी मागत राहणार. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये 2026लाच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 1 ऑगस्ट 2026ला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला सुरुवात होणार का, कामाला सुरुवात होणार का आणि पुतळा लवकरात लवकर बसणार का 2026मध्ये, याकडेच आता तमाम महाराष्ट्राचं लक्ष आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होते ते येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. खरे ते खरे, खोटे ते खोटे विचार नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.